राज्यामध्ये कांदा दराचा मुद्दा तापला। नाशिकच्या चांदवडमध्ये आज महाविकास आघाडीचं आंदोलन। कांद्याला प्रति किलो 25 रुपये दर आणि 15 रुपये अनुदान देण्याची मागणी। सरकारचा कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा। नाफेडकडून कांदा खरेदी दरात 345 रुपयांची वाढ। नाफेड आता 1580 प्रति क्विंटल दरानं घेणार कांदा। वाढलेलं तापमान आणि इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याला महागाईचे चटके। शेपू पालक जुडी 40 रुपयांना तर फरसबीनं गाठला 200 रुपयांचा टप्पा। चांगला पाऊस पडेपर्यंत दर चढेच राहणार। इंधन दरवाढीचा शालेय विद्यार्थ्यांना फटका। बस भाड्यामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत। तर 3 दिवसच शाळा भरण्याची अजब मागणी करत स्कूल अँड कंपनी बस ओनर असोसिएशनचं सरकारला पत्र। विधान परिषद निवडणुकीचा तिढा सोडवण्यासाठी वर्षावर 2 तास खलबतं। शिंदेंच्या नाराजीवर चर्चा झाल्याची माहिती। तर फडणवीसांच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंनी घेतली शिंदेंची भेट। ठाणे विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा। उमेदवार म्हणून बवी आसे क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता। बहुजन विकास आघाडीला शिवसेनेमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न। जळगाव विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये जुंपली। जागा न मिळाल्यास शिवसेनेची मैत्रीपूर्ण लढतीची तयारी। मंत्री आमदारांच्या बैठकीमध्ये एकमत। सीबीआयकडून मोटेगावकरच्या खासगी क्लासेसची चौकशी सुरू। तर मोटेगावकरचे नातेवाईकही चौकशीच्या फेऱ्यात। राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामधील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। तर पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। मान्सून संदर्भात आनंद वार्ता। वीकेंडला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज। तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मोसमी वारे तळकोकणात प्रवेश करणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण। यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार। तर महाराष्ट्रातील 8 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान। 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याचं दुसरं वर्ष मुंबईत पार पडणार। दिमागदार सोहळा। विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जाणार।